आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2017ची TIT नुसार होणारी शिक्षक भरती जी होती त्याचा रिक्त अपात्र गैरहजर जागांचा जे राऊंड लावण्यात आला होता त्या संदर्भात जे आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद खंडपीठामध्ये जे याचिका पडली होती, जे उमेदवार आहे त्यांचं आपण नाव बघू शकता। त्यांनी जे संतोष वसंत चव्हाण यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध ही याचिका टाकली होती, त्यांच्या वकिलांचं नाव आपण इथे बघू शकता। याचिकेचा क्रमांक आपण स्क्रीनवर पाहू शकता। सदर याचिकेमध्ये मित्रांनो पहिल्याच हिअरिंगमध्ये जे आहे इथे माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने इथे स्टे देण्यात आला होता आणि रिक्त अपात्र गैरहजरचे जे उमेदवारांची जॉईनिंग होती ते देखील तेव्हापासून थांबलेली आहे। परंतु आता सदर याचिकेमध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन जे आहे माननीय शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता सदर याचिकेची पुढील हिअरिंग जी असणार आहे ते 9 मे 2024 रोजी ठेवण्यात आलेली आहे। तर यामागची मित्रांनो थोडीशी माहिती जी डिटेल्समध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। तर मित्रांनो 25/4/2024 रोजी इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून मान्य शिक्षण आयोग साहेबांनी किंवा शिक्षण आयोग कार्यालयाच्या वतीने 2017ची जे शिक्षक भरती आहे त्या संदर्भातली देखील माहिती दिली होती। यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सन 2017 मधील दिनांक 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेली जी पदभरतीची यादी होती त्या संदर्भात न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगन आदेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे। तर मित्रांनो 25/4 रोजी मान्य आयोग साहेबांनी ही माहिती दिली होती आणि त्याला अनुसरून त्यांनी जे कारवाई देखील केलेली आहे। सिव्हिल ॲप्लिकेशन यामध्ये शासनाच्या वतीने दाखल झालेलं आहे, त्याची माहिती आता आपण इथे स्क्रीनवर घेऊया। स्क्रीन समोर हा जो मेन मॅटर आहे, हा प्रकरण आहे त्याचं रिट पिटिशन हा आहे मेन मॅटर आणि त्यामध्ये आता शासनाच्या वतीने जे मान्य उच्च न्यायालयामध्ये स्थगन आदेश यापूर्वीच्या हिअरिंगमध्ये उच्च न्यायालयाने यादीवर दिलेला स्टे होता ते उठवण्यासंदर्भात सिव्हिल ॲप्लिकेशन क्रमांक 4591/2024 हा दाखल करण्यात आलेला आहे शासनाच्या वतीने। सदर सिव्हिल ॲप्लिकेशन जे आहे तिथे फायलिंग डेट त्याची 30 एप्रिल दाखवत आहे आणि रजिस्ट्रेशन ज्याचं झालेलं आहे 2 मे 2024 रोजी मान्य उच्च न्यायालयात हा रजिस्टर झालेला सिव्हिल ॲप्लिकेशन 4591 शासनाने इथे दाखल केलेला आहे। हा जो सिव्हिल ॲप्लिकेशन आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे आहेत इथे प्रतिवादी म्हणून जे संतोष वसंत चव्हाण आहेत इथे उमेदवार, त्यांच्या विरुद्ध त्यांनी सिव्हिल ॲप्लिकेशन टाकलेलं आहे। त्यामध्ये शासनाचे वकिलांचं नाव आपण इथे बघू शकता, ते रेस्पोंडंट जे आहेत त्यांचे देखील वकिलांचे नाव आपण बघू शकता आणि शासनाने यामध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन टाकून मित्रांनो इथे हिअरिंग घेतलेली आहे। सदर याचिकेची हिअरिंग आता 9 मे 2024 रोजी असणार आहे। त्यामध्ये आता शासनाला जे आहे स्थगन आदेश उठवण्याच्या संदर्भात जे जजसाहेबांचा कोरम आहे ते आता पुढील निर्णय काय देते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यामध्ये शासनाचे जे म्हणणे होते यापूर्वीच दाखल झालेले आहेत, परंतु आता स्थगन आदेश उठवण्याच्या दृष्टीने 9 मे 2024 रोजी अत्यंत महत्त्वाची हिअरिंग असणार आहे। त्यानंतर 13 तारखेपासून कोर्टाला वेकेशन देखील लागणार आहे। तर त्यापूर्वी मित्रांनो हे 9/5/2024 रोजी याचिका बोर्डावर येऊन त्याची हिअरिंग होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तरच त्यामधील जे स्टे आहे ते उठवण्याची जी विनंती शासनाने केलेली आहे त्याच्यावर उच्च न्यायालय काय निर्णय देते ते देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।